नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत लवकरात लवकर होणारे गोड लिंबाचे लोणचे। हे लोणचे वर्षभर आरामात टिकते। लोणचे बनवण्यासाठी मी सर्वात पहिले लिंबू स्वच्छ धुवून घेणार आहे। लिंबू धुवून घेताना त्यामध्ये मीठ घालायचे आहे। मिठामुळे एकदम व्यवस्थित धुतले जातात। लोणचे बनवण्यासाठी साधारण मी 10 लिंबू घेतलेले आहेत। तुम्हाला जास्त लोणचे बनवायचे असेल तर त्याप्रमाणे तुम्ही लिंबू जास्त घेऊ शकता। स्वच्छ लिंबू धुवून घेतल्यानंतर एका चाळणीमध्ये मी ते काढून घेतलेले आहेत। त्यानंतर त्यावरचे पाणी स्वच्छ पुसून घ्यायचे आहे। त्यासोबतच एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले आहे। पाहू शकता पाण्याला छान उकळी आलेली आहे। त्यावरती एका चाळणीमध्ये मी लिंबू ठेवून घेतलेले आहेत। लिंबू साधारण 10 मिनिटांसाठी वाफळून घ्यायचे आहेत। 10 मिनिटांनंतर पाहू शकता लिंबू खूपच छान असे वाफळून निघालेले आहेत। अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता। त्यानंतर एका बाउलमध्ये मी 1 वाटी साखर घेतलेली आहे। त्यामध्ये 2 ते 2.5 चमचे मी मीठ घालून घेत आहे आणि हे दोन्ही मिक्स करून घ्यायचे आहे। त्यामध्ये मी कुठलाही मसाला वापरलेला नाही, त्यामुळे हे लोणचे उपवासालाही चालते। त्यानंतर लिंबू असे वरतून कापून घ्यायचे आहेत। लिंबू शिजलेले असल्यामुळे त्यामधील पाणी बाहेर येते, त्यामुळे एका प्लेटमध्येच लिंबू कट करून घ्यायचे आहेत, जेणेकरून लिंबाचा रस वाया जाणार नाही। आणि सर्व लिंबू अशा प्रकारे कापून घ्यायचे आहेत। साधारण अर्धा लिंबू जाईल इथपर्यंत लिंबू कापून घ्यायचा आहे। त्यानंतर मिक्स केलेला साखर आणि मीठ यामध्ये भरून घ्यायचं आहे। पूर्ण गच्च लिंबू भरून हे साखर आणि मीठ घालून घ्यायचे आहे यामध्ये, त्यामुळे आतमधून हे साखरेचा आणि मिठाचा स्वाद येतो। या पद्धतीने लोणचे नक्की करून पहा, एकदम अप्रतिम होते आणि लवकरात लवकर होते। 8 दिवस वगैरे मुरवण्याची गरज नाही, 1-2 दिवसांमध्ये लोणचे अप्रतिम होते। या पद्धतीने बनवलेले लोणचे तुम्ही वर्षभर आरामात टिकवू शकता। यामध्ये मी कुठलाही मसाला वापरलेला नाही, त्यामुळे उपवासालाही लोणचे चालते आणि लहान मुलेही एकदम आरामात हे लोणचे खाऊ शकतात। आणि जास्त वेळ लागत नसल्यामुळे तुम्ही ही रेसिपी कधीही ट्राय करू शकता। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर नक्की करा। सर्व लिंबूमध्ये साखर आणि मीठ घालून घेतले की एका भरणीमध्ये पूर्ण भरून घ्यायचे आहेत। लोणचे ठेवण्यासाठी मी काचेची भरणी वापरली आहे, त्यामुळे लोणचे छान टिकते। सर्व लिंबू भरणीमध्ये भरून घेतले की शिल्लक राहिलेला लिंबाचा रस आणि साखर प्लेटमध्ये असलेली ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत। लिंबाचा रस वेस्टेजही जाणार नाही आणि लिंबू छान मुरतात। साधारण 1 ते 2 दिवसानंतरही तुम्ही हे लोणचे खाऊ शकता। जास्त दिवस मुरवत ठेवायची गरज नाही पडत। ऑलरेडी आपले लिंबू मऊ पडलेलेच आहेत। शिल्लक राहिलेली साखरही यामध्ये मी ॲड करून घेत आहे। पाहू शकता 10 मिनिटांमध्ये आपले लोणचे तयार आहे। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।